बरेच वेळा पती-पत्नीमध्ये जेव्हा वाद होतात आणि वादाचं रूपांतर हे जास्त प्रमाणात होऊन ती डायव्हॉर्सकडे वाटचाल होते आणि ज्यावेळेस पती-पत्नी ठरवतात की आपण डिव्होर्स घ्यावा आणि त्यासाठी आपण कोर्टात केस फाईल करावं किंवा जर डीव्हीची मॅटर असतील म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सची मॅटर असतील तर ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिला तक्रार नोंदवतात. पण बरेच वेळा असं होतं की महिलांना किंवा त्या पुरुषांना सुद्धा हा प्रश्न पडतो की आपली केस कुठल्या कोर्टात दाखल होईल किंवा डिव्होर्सची केस आपली कोणत्या कोर्टात जाईल. तर त्याचे काही नियम आहेत जे की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार त्याचे ज्युरिसडिक्शन ठरवत असतात. ज्युरिसडिक्शन म्हणजे कुठल्या भागात तुमची केस आहे, कुठं तुमची ती केस घडलेली आहे आणि कुठल्या कोर्टात किंवा कुठल्या शहरातल्या कोर्टात ती केस चालवली जाईल, याला म्हणतात ज्युरिसडिक्शन. ज्युरिसडिक्शनचे काही प्रकार म्हणजे कुठल्या बेसिसवरती कुठल्या ग्राउंडवरती हे ज्युरिसडिक्शन ठरवलं जात असतं ते सगळं हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दिलेलं आहे. बरेच वेळा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर त्याची वाटचाल डायव्हॉर्सकडे होते किंवा घटस्फोटाकडे होते. त्यानंतर पती किंवा पत्नीला हा पडलेला प्रश्न असतो, कारण पत्नी ही आपलं माहेर सोडून आलेली असते, ती सासरी गेलेली असते आणि राहायला भलतीकडेच कुठेतरी तिसऱ्याला असतात. म्हणजे बाबा पुण्यातलं माहेर आहे, दिलेलं असतं कुठेतरी कलकत्त्याला आणि राहतात ते कुठेतरी दिल्लीला. मग त्यांची डिव्होर्स केस कुठं फाईल होणार, या सगळ्या गोष्टी महिलांना किंवा पुरुषांना हे प्रश्न पडत असतात. तर त्याचे एक ज्युरिडिक्शन ठरवले असतात. तर त्यातले जे खास ज्युरिडिक्शन आहे ते मी सांगणार आहे. तर त्यातले जे मेन 3 ग्राउंड आहेत ज्युरिडिक्शनचे की आपली केस कुठल्या कोर्टात लढली जाणार आहे त्यानुसार. पहिली ज्युरिडिक्शन आहे की ज्या वेळेस जी महिला लग्न झालं त्या लग्नाचं जे ठिकाण आहे त्या लग्नाच्या ठिकाणाचा जो एरिया आहे, जे कोर्टच्या अंडरमध्ये तो एरिया येतो, त्या ठिकाणी तुमची डिव्होर्सची केस, घटस्फोटाची केस फाईल होत असते. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा हा की त्या व्यक्तीचं माहेर म्हणजे स्त्रीचं माहेर, त्या पती पत्नींमधील स्त्रीचं जे माहेर असतं किंवा ती स्त्री जिथं आता राहते सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जर केस केली तर ती केस त्या ज्युरिडिक्शनमध्ये येते आणि पत्नी राहत असलेल्या ठिकाणी त्याचा डिव्होर्स किंवा घटस्फोट होऊ शकतो आणि त्या आवाराच्या त्या न्यायालयाच्या आवारात जर ते गाव येत असेल, त्या ज्युरिडिक्शनमध्ये ते गाव येत असेल तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं. तिसरी जी ग्राउंड येतो, तिसरा जो मुद्दा येतो घटस्फोट कुठं होत असेल तर ज्यावेळेस पती पत्नी हे लास्ट ज्या ठिकाणी राहिलेले आहेत सोबत त्या ठिकाणचं ज्युरिडिक्शन पकडून त्या ठिकाणच्या ज्युरिडिक्शनमध्ये सुद्धा देण्यात येतं. मी उदाहरणावरून समजून सांगतो की एखाद्या व्यक्तीचं जर माहेर किंवा एखाद्या व्यक्ती आता